नमस्कार. ध्येय पिवळा लुकलुकणारा प्रकाश निर्माण करणे या चरण 6च्या सारांश देण्यासाठी आम्ही पुश बटन स्विच, RGB LED आणि आर्डिनो कनेक्ट करतो. जसे की आर्डिनो चालते आणि आम्ही पुश बटन स्विच दाबतो. RGB LED चालू आणि बंद होतो किंवा विशिष्ट कालावधीसाठी पिवळ्या रंगात चमकतो. वेळ आणि स्विच पुन्हा दाबल्यावर बंद होतो. जेव्हा ही स्विच दाबला जातो तेव्हा ही क्रिया स्वतःची पुनरावृत्ती होते. या सर्किटमध्ये आम्ही आर्डिनो उनो, पुश बटन आणि RGB LED सारखे घटक वापरतो. हे सर्किट टिंकरकॅड मध्ये बनवू आणि त्याचे अनुकरण करू. आधी पाहिलेल्या सर्किट डायग्राम मध्ये नमूद केलेले घटक काढू. म्हणून आपण आर्डिनो उनो, RGB LED, पुश बटन आणि 10 किलो ओहम्स आणि 330 ओहम्सचे रेझिस्टर दोन संख्यामध्ये काढू. आम्ही खालीलप्रमाणे कनेक्ट करू. प्रतिरोधक 10K चे टर्मिनल 1 ते आर्डिनो उनोचा 5 व्होल्ट. ही पॉझिटिव्ह लाईन आहे, तर आपण वायर रंग निवडू लाल. रेझिस्टर 10K चे टर्मिनल 2 ते पुश बटनाचा टर्मिनल 1A पर्यंत. आर्डिनो उनोच्या D2 वर पुश बटनाचे टर्मिनल 1B. आर्डिनो उनोच्या GND वर पुश बटनाचे टर्मिनल 2A. ही निगेटिव्ह लाईन आहे, म्हणून आपण वायरचा रंग काळा निवडू. आर्डिनो उनोचा D4 330 ओहम्स 1 रेझिस्टरच्या टर्मिनल 1 पर्यंत. RGB LED चा लाल टर्मिनलला रेझिस्टर 330 ओहम्स 1 चे टर्मिनल 2. आर्डिनो उनोचे D5 ते 330 ओहम 2 रेझिस्टरच्या टर्मिनल 1 पर्यंत. प्रतिरोधक 330 ओहम्स 2 चे टर्मिनल 2 RGB LED चा हिरव्या टर्मिनलला. आर्डिनो उनोच्या जमिनीवर RGB LED चे कॅथोड. आम्ही आता सर्किट पूर्ण केले आहे. चला कोडवर जाऊया. तुम्ही पुढे जाण्यापूर्वी आर्डिनो प्रोग्रामिंगचा परिचय व्हिडिओ पहा. कोड बटनावर क्लिक करा. तुम्हाला येथे डिफॉल्ट कोड दिसेल. व्हिज्युअल ब्लॉक कोडिंगच्या स्वरूपात विद्यमान डिफॉल्ट कोड हटवा. चला नवीन कोड तयार करण्यास सुरुवात करूया. अधिक मजकूर ब्लॉक करण्यासाठी दृश्य बदला. तुम्ही ब्लॉक आणि टेक्स्ट फॉर्म दोन्ही पाहू शकता. प्रथम आपण नोटेशन ब्लॉक वापरून कोडचे वर्णन लिहितो. या कोडसाठी व्हेरिएबल्स, इनपुट, आउटपुट, कंट्रोल आणि मॅथ ब्लॉक्स आवश्यक आहेत. आपण 2 व्हेरिएबल्स तयार करू. बटन स्टेट आणि काउंटर. सेट बटन स्टेट ब्लॉक निवडा. इनपुट ब्लॉक निवडा. रीड डिजिटल पिन घ्या आणि डिजिटल पिन 2 वर सेट करा. जसे आपण D2 वर पुश बटन जोडले आहे. जसे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे, आम्ही त्या चरणांचे अनुसरण करतो. जेणेकरून प्रत्येक वेळी पुश बटन दाबले जाईल. प्रति मूल्य 1 ने वाढ. आम्ही एक स्थिती निर्माण करू, जसे की पुश बटन दाबल्यावर विशिष्ट कालावधीसाठी LED चालू आणि बंद होईल. जेणेकरून आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्याप्रमाणे समान चरणांचे अनुसरण करू. डिजिटल पिन 4 आणि 5 वर सेट करा. आम्ही D4 आणि D5 वर अनुक्रमे RGB LED चे लाल आणि हिरवे टर्मिनल जोडले आहे. RGB LED 100 मिलीसेकंदासाठी चालू असेल आणि 100 मिलीसेकंदासाठी बंद. येथे आपल्याला
पिवळ्या रंगात चमकणारा प्रभाव मिळतो. बटन दुसऱ्यांदा दाबल्यावर खालील कोड एलईडी बंद करेल. येथे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे समान चरणांचे अनुसरण करू. लूप तयार करण्यासाठी कोड लिहिला जातो, जसे की बटन पुन्हा तिसऱ्या किंवा अधिक वेळा दाबले जाते तेव्हा एलईडी वरील प्रमाणेच वागतो, जसे मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहे. आधी केल्याप्रमाणे एकावर काउंटर सेट करा. आम्ही कोड पूर्ण केला आहे आणि सिम्युलेशन साठी तयार आहेत. तुम्हाला आर्डिनो उनो वर ऑन हिरवा एलईडी चमकताना दिसत आहे, पण आरजीबी एलईडी चमकत नाही. तुम्ही बटन दाबता तेव्हा आरजीबी एलईडी पिवळ्या रंगात चमकते. जेव्हा तुम्ही पुन्हा बटन दाबाल, एलईडी बंद होते आणि हे चालू होते. अशा प्रकारे आम्ही व्हिज्युअल ब्लॉक कोडिंग वापरून आर्डिनो सह पिवळा चमकणारा प्रकाश निर्माण करतो. या सर्किट आणि कोडमध्ये अनेक अनुप्रयोग आहेत. काही उदाहरणे असू शकतात, चेतावणी दिवे इत्यादी. तुम्ही आता तुमचे स्वतःचे सर्किट तयार करू शकता आणि कोड लिहू शकता. इमेज फाईल डाउनलोड करा आणि असाइनमेंट सबमिट करा. सर्किट एक्सप्लेनेशन चरण 6 इक्वल्स टू चरण 3 आणि चरण 4. प्रोग्राम अशा प्रकारे लिहिलेला आहे की जेव्हा तुम्ही पुश बटन स्विच दाबता तेव्हा इनपुट पिन D2 ची स्थिती लॉजिक लो मध्ये बदलते आणि आउट पिन D4 आणि D5 क्लोज्ड पाथ 2 आणि 3 मध्ये लॉजिक उच्च स्थितीत बदलते आणि लाल आणि आउटपुट पिन D4 आणि D5 ला जोडलेले आरजीबी एलईडी चे हिरवे एनोड, आउटपुट पिन D4 आणि D5 ला जोडलेले आरजीबी एलईडी चे एन एनोड्स एकत्र नंतर स्केचनुसार वेळोवेळी सक्रिय आणि निष्क्रिय करतात. शेवटी पिवळ्या प्रकाशाने चमकणारा प्रभाव देतात. पुश बटन स्विच पुन्हा दाबल्यावर एलईडी चमकतो. हॅव फन, चीयर्स.